घडामोडी घडतात पाहूयात सुरुवात हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला. भंडारातील कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर टाकलेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. विरोधकांकडून सरकारला घेरलं जाण्याची शक्यता. मोहोळ महापौर असताना बिल्डरचं वाहन वापरलं. संविधानिक पद सांभाळताना खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं कितपत योग्य? धंगेकरांचा मोहोळांवर आणखी एक आरोप. राजाराम बापू साखर कारखान्याचं नाव अज्ञातानं बदललं. स्वागत कमानीवर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा लावला फलक. पडळकर आणि जयंत पाटलांमधील संघर्ष पेटण्याची शक्यता. नागपूर पदवीधर मतदारसंघ परत मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी. उमेदवारी सुधाकर कोहळेंना मिळवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. तर मतदारसंघ राखण्यासाठी काँग्रेसची जोरदार तयारी. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जरांगे पाटील मैदानात. शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांची बोलावणार बैठक. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे लक्ष. कापूस सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र लवकरच सुरू करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. हमीभाव मिळत नसल्यास सोयाबीन कापसाची विक्री करू नका, शेतकऱ्यांना आवाहन. आजपासून कांदा लिलाव पुन्हा नियमित सुरू होणार. दिवाळीमुळे व्यापाऱ्यांनी बंद ठेवले होते लिलाव. कांद्याची आवक वाढण्याची शक्यता. दर किती मिळतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष. कर्जत खोपोली रेल्वे मार्गावर कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी ब्लॉक. आजपासून 31 ऑक्टोबर पर्यंत दिवसा ठराविक वेळेमध्ये रेल्वे सेवा राहणार बंद. प्रवाशांचे मात्र हाल. आंध्र प्रदेशातील कुर्नूलमध्ये भीषण अपघात. हैदराबादहून बेंगळुरूकडे जाणाऱ्या बसला आग लागली. 20हून अधिक प्रवाशांचा जागीच मृत्यू तर 12 जण जखमी. बिहारमध्ये भाजपच्या मिशन 243 ची दिग्गजांना जाहीर सभांनी आजपासून सुरुवात. पंतप्रधान मोदींची समस्तीपूर, बेगुसराय आणि अमित शहांची सिवान आणि बस्करमध्ये जाहीर सभा. आणि संपूर्ण देशभरात SIR लागू करण्याचा ऑक्टोबरच्या शेवटी निर्णय होऊ शकतो. बिहार मॉडेलप्रमाणे 3 महिन्यांमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार. वेगवान स्वरूपात सुरुवात करूया. ठेवीदारांना आता त्यांच्या बँक खात्यांसाठी, लॉकरसाठी आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी अधिक लवचिकता आणि नियंत्रण मिळणार आहे. वित्त मंत्रालयानं जाहीर केलेल्या बँकिंग कायदे अधिनियम 2025 अंतर्गत या तरतुदी 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. आरटीओ विभागातील कार्यान्वित झालेल्या आकृतीबंधाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागतंय. याबाबत गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर पदरी केवळ आश्वासनं पडल्यानं कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आरटीओ कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. देशातील सर्वाधिक खोलीच्या प्रस्तावित वाढवण पोर्टच्या बांधकामाला विकासक JNPAनं गती दिलेली आहे. यानुसार या पोर्ट परिसरात लाटा रोखण्यासाठी खोल समुद्रात सर्वाधिक लांबीची भिंत बांधण्यात येणार आहे. भिंत 10.47 किलोमीटर लांबीची राहणार असून ती बांधण्यासाठी 4 मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी होणारा विरोध लक्षात घेता त्याच्या नकाशात बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच संकेत दिलेले आहेत. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या गडचिरोली आणि गोंदियापर्यंतच्या विस्ताराच्या 2 ते 3 निविदा रद्द करण्यात आल्या आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.
भारतानं जागतिक पातळीवर पर्यावरण संरक्षण आणि वनसंवर्धनात आणखी एक महत्त्वाची झेप घेतलेली आहे. ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट 2025 या अहवालानुसार सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारत 9व्या स्थानावर पोहोचलाय. गेल्या वर्षीचा 10वा क्रमांक सुधारून भारतानं यावर्षी एक पायरी वर चढली आहे. संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचं प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख निर्माण झाली आहे. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पाला मिहानमधील 223 एकर जमिनीचं हस्तांतरण करण्यात आलंय. कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बदली झाली की शेतकऱ्यांना योजनेसंदर्भात संपर्क साधण्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर पर्याय म्हणून आता महावितरणाप्रमाणे कृषी विभागातील अधिकाऱ्यांना देखील 13,141 मोबाईल सिम कार्ड वाटण्यात आलेत. बदली झाली की संबंधित अधिकारी हे सिम कार्ड त्यांच्या जागेवर रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहेत. मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सोन्यानं तेजीचा सूर लावत 1,236 रुपयांची वाढ नोंदवली. दुसरीकडे चांदी 4,120 रुपयांनी घसरली. 3% जीएसटीसह 24 कॅरेट सोनं 1,27,720 रुपयांवर पोहोचलं, तर चांदीचे भाव हे 1,58,620 रुपयांपर्यंत खाली आले. दिवाळीच्या 4 दिवसात सोनं 1,34,000हून 1,28,000वर खाली घसरलं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोन्याचा भाव हा दुप्पट होता. त्यामुळे सोन्याच्या बाजारात खरेदी विक्रीचा उत्साह तुलनेनं कमी होता. मात्र तरी देखील दिवाळीच्या 4 दिवसात महामुंबईत सोन्याच्या बाजारपेठेत सुमारे 3,500 कोटींच्या खरेदी विक्रीची उलाढाल झाल्याचं सोने व्यापाऱ्यांनी सांगितलंय. यावर्षी दागिन्यांपेक्षा नाणीच जास्त विकत घेतल्याचं समोर आलंय. मध्य रेल्वेकडून कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पोस्ट नॉन इंटरलॉकिंग कामासाठी 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 24 ऑक्टोबर आणि 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी 11:20 पासून दुपारी 1:20 पर्यंत ब्लॉक असल्यानं कर्जत खोपोली लोकल सेवा बंद असेल. दिवाळी आणि छठ पूजेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची विविध मार्गांवर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेनं विविध विभागात वेगवेगळ्या मार्गांवर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर नागपूर ते मुंबई आणि पुणे ते हडपसर ते नागपूर स्पेशल ट्रेन धावणार आहे. सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता 8 ऐवजी 10 पदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं याबाबत निर्णय घेतला असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येतोय. येत्या 10 दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. येत्या 27 आणि 28 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत छठ पूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या तयारीचा आढावा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम घेणार असून तयारीचा पाहणी दौरा देखील करणार आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आणि त्यामुळे असह्य उकाडा आणि बरोबरीनं उन्हाचा चटका सहन करावा लागतोय. आता मुंबईसह ठाणे, पालघर तसंच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. दिवाळीत नरक चतुर्दशी ते भाऊबीजेपर्यंत दादर येथील फुल मार्केटमध्ये सुमारे 20 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज फुल व्यापाऱ्यांनी बांधलेला आहे. या काळात झेंडू, शेवंती, आंब्याची पानं, मोगरा, गुलाब तसंच सोनचाफा आणि सजावटीच्या फुलांची मोठी विक्री झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. मुंबईतील प्रभादेवी पूल बाधितांसाठी म्हाडाकडून 119 घरांची यादी MMRDAला देण्यात आली होती. त्यापैकी 83 घरांमध्ये MMRDAनं स्वारस्य दाखवलेलं आहे. या घरांच्या मोबदल्यात MMRDAकडून म्हाडाला 100 कोटी मिळणार आहेत.
मुंबईत दिवाळीत झालेली बेसुमार फटाकेबाजी आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स 200 वर म्हणजेच खराब नोंदवला जातोय. शिवाय धुरक्यामुळे हवेची दृश्यमानता देखील कमी झाली असून हवामान आरोग्याला घातक बनलंय. देशात 2024 मध्ये झालेल्या सर्व पेमेंट व्यवहारांपैकी संख्येनुसार 99.7% आणि रकमेच्या दृष्टीनं 97.5% व्यवहार डिजिटल माध्यमातून झालेत असं आरबीआयनं जाहीर केलेल्या अहवालात म्हटलंय. गेल्या काही वर्षातील आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या महामारीनंतर यावर्षी ग्राहकांची खरेदी क्षमता वाढल्यानं दिवाळीत बाजारपेठा गर्दीनं फुलू गेल्यात आणि फटाके, कपडे, मिठाई, कंदील, सजावटीच्या वस्तू तसंच सोन्याचे दागिने आणि घरगुती इलेक्ट्रॉनिक यांची विक्री लक्षणीयरित्या वाढलेली आहे. त्यामुळे छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. पालिकेकडून होणाऱ्या 426 घरांच्या लॉटरीसाठी मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. गेल्या आठवड्यात 16 ऑक्टोबरपासून ते 23 ऑक्टोबरपर्यंत केवळ 8 दिवसात तब्बल 10,000हून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्यांमध्ये 333 जणांनी प्रत्यक्षात अर्ज भरले असून 168 जणांनी पैसे भरून अर्ज निश्चितही केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारताची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात 6.7 ते 6.9% दरानं वाढणार असल्याचा अंदाज डिलॉइट इंडियानं वर्तवलेला आहे. एप्रिल ते जून 2025 मध्ये अर्थव्यवस्था 7.8% उसळी मारली होती. महागाई कमी झाल्यानं आणि खरेदीला बळ मिळाल्यानं ग्राहक खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.